पोलीस आयुक्तालय नाशिक शहरात हरवलेले मोबाईल सुपूर्द कार्यक्रम संपन्न। खलनिग्रहणाय सदलक्षणाय या ब्रीदवाक्याच्या प्रत्ययतेत नाशिक शहर पोलिसांनी हरवलेले मोबाईल शोधून तक्रारदारांना परत सुपूर्द करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतलाय। गेल्या वर्षभरात नाशिक शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये मोबाईल हरवले व चोरी संबंधित मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल झाल्या होत्या। नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी विशेष पथकाची नियुक्ती करून तपासाची गती वाढवण्याचे आदेश दिले। या तपासातून तब्बल 603 हरवलेले मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले। या मोबाईलची एकूण किंमत सुमारे 1,13 लाख इतकी आहे। शहर आयुक्त कार्यालय गंगापूर रोड येथे आयोजित कार्यक्रमात हे मोबाईल तक्रारदारांना परत करण्यात आले। यावेळी मोबाईल मिळालेल्या नागरिकांनी पोलिसांचे आभार मानत त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले। या विशेष मोहिमेसाठी पोलीस उपायुक्त गुणे व विशाख किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 श्रीमती मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काळे, पोलीस उपायुक्त मुख्यालय चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, ठाणे अंमलदार आणि तपासी पथक यांनी परिश्रम घेऊन ही उल्लेखनीय कामगिरी पार पाडली आहे। या उपक्रमामुळे नागरिकांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास आणखी दृढ झाला असून नाशिक शहर पोलिसांचे हे पाऊल समाजाभिमुख कार्याचे उत्तम उदाहरण ठरले आहे। सर्वांना नाशिक पोलीस आणि नाशिक पोलीस आयुक्तांचा नमस्कार। आपल्या सगळ्यांचं पोलीस आयुक्तालयामध्ये CP ऑफिसमध्ये स्वागत आहे। आपण आज या ठिकाणी एक चांगला अनुभव, म्हणजे आपल्याला जो चांगला अनुभव आलेला आहे त्यामुळे आम्हालाही खूप चांगलं वाटतंय, कारण बरेचदा अशा काही घटना घडतात, मोबाईल चोरी होतात, सायबर फ्रॉड होतात आणि त्याच्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करतो, पण प्रत्येक गोष्टीला कितपत यश येतं, काही वेळेला यश येतं, काही वेळेला यश येत नाही। तर आजचा हा जो प्रसंग आहे मी माझ्या टीमचं अभिनंदन करतो। DCP क्राईम, ACP क्राईम मिटके साहेब आणि आपली पूर्ण टीम, एक स्पेशल पथक आपण या ठिकाणी गठीत केलं आणि आपल्या 13 पोलीस स्टेशन हद्दीमधल्या 603 मोबाईल्स हे आपल्याला परत मिळाले, त्याची किंमत साधारण 1,12,53,000 रुपये आहे। या सर्व प्रक्रियेमध्ये एक खूप मला जे सॅटिस्फॅक्शन किंवा समाधान वाटतं की मोबाईल मिळणं हे फक्त शेवटचं आणि हा कार्यक्रम जो आहे याचा एंड पॉईंट आहे, पण त्या एंड पॉईंटपर्यंत जी प्रक्रिया आहे की आपला एखादा मोबाईल चोरी होणं किंवा कुठली गोष्ट चोरी होणं, एक तर ती चोरी होऊ नये, पण आपण ज्या समाजात राहतो आणि आपल्या शहरात आयडियल कंडिशन्स कुठेच कधीच नसतात आणि आत्तापर्यंत कुठल्याही म्हणजे मागच्या किती हजार वर्षात आपण बघितलं तर आयडियल कंडिशन्स ह्या कधीच नव्हत्या। क्राईम हा नेहमी समाजामध्ये अस्तित्वात असणार आहे, पण आपण त्याला कसं रिॲक्ट करतो आणि आपण त्या गुन्हेगारांच्या मागे किती लागतो आणि आपल्याला किती यश मिळतं हे संघातून ॲक्च्युली कोणाचीही काही चोरी होऊ नये याबद्दल आपली माफी मागणं गरजेचं आहे। आपल्याला अनुभव यायलाच नाही पाहिजे होता, आपल्याबरोबर चोरीचा प्रसंग व्हायला नाही पाहिजे होता, तो न पुढे कोणाशीच होऊ नये यासाठी आम्ही प्रिव्हेंटिव्ह पूर्ण प्रयत्न करू आणि जर झाला तर अशाच प्रकारे चांगले प्रयत्न करून त्याला डिटेक्ट करून आपला मुद्देमाल परत मिळवण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू। मी या प्रसंगी एक छोटीशी एक घोषणा करतोय की जी आम्ही स्पेशल टीम गठीत केलेली होती की ज्याच्यामुळे आम्हाला हे यश मिळालेलं आहे, तर ती टीम आमच्या ACP क्राईम आपल्या अंडर ती टीम जी तशीच ठेवा। आता हा कार्यक्रम झाला तर ती डिसबँड करू नका आणि आपले हे जे प्रयत्न आहे आतापर्यंत जे नवीन काही चोऱ्या झालेल्या असतील किंवा जे काही आपल्याला स्टोलन मोबाईल रिपोर्ट झालेले असतील तर त्याच्यामध्ये आपण अशाच प्रकारे प्रयत्न करत राहू आणि मॅक्झिमम नागरिकांना चांगली सेवा आपण देत राहू। सर्वात शेवट म्हणजे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांची जी फिलॉसॉफी आहे ॲडमिनिस्ट्रेशनची आणि पोलिसांची, की ब्रिटिश काळामध्ये जे ॲडमिनिस्ट्रेशन आणि पोलीस होते ते एक शासक मनोवृत्ती होती, पण आज नागरिकांना शासक नाही तर सेवक म्हणून आपण सेवा दिली पाहिजे आणि त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांचा आपल्याला सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। तर नाशिक पोलीसचं पण आपण शासक नाही सेवक ह्या फिलॉसॉफीनी आपण काम करतो आहे आणि हे छोटं यश आपल्याला मिळालेलं आहे, त्याबद्दल सर्व टीमचे आभार आणि आपल्या सगळ्यांना पण आपण या ठिकाणी आला त्याबद्दल आपल्याला सांभाळू शकले नाही हे एक शल्य माझ्या मनात होतं आणि काल अचानकपणे मिळाल्यामुळे मला एक वेगळाच आनंद मिळाला।
आणि हा आनंद पोलीस यंत्रणेमुळे आणि पोलिसांच्या कामामुळे मिळाला. मी सुद्धा सुदैवाने पोलीस कन्या आहे आणि त्यामुळे पोलीस खात्याशी अगदी जुने ऋणानुबंध आहेत आणि पोलीस स्टेशनला जाण्याचा कधीच प्रसंग आला नव्हता. पहिल्यांदा मोबाईल हरवला म्हणून पोलीस स्टेशनला गेली आणि पहिली कंप्लेंट आयुष्यातली दिली आणि ती यशस्वी. नमस्कार, मी ऐश्वर्या शिंदे बोलते. माझा मोबाईल दिनांक 28 तारखेला कालिदास कला मंदिर इथनं हरवला असता. मी पोलीस स्टेशन भद्रकालीमध्ये कंप्लेंट केली असता 7 वाजता. तर त्यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला मला. तिथे माननीय सत्यवान पाटील सर होते, राजेंद्र दिवे सर होते. त्यांनी चांगल्या प्रकारे मला खूप प्रतिसाद दिला त्यांनी. आणि मला दिनांक 14 तारखेला राजेंद्र दिवे सरांचा अचानक कॉल आला असता. मला गॅरंटी पण नव्हती मोबाईल भेटेल. मला इतका आनंद झाला. संडेला फोन आला मला त्यांचा. तर मला अपेक्षा मी सोडून दिली होती का मोबाईल मला भेटेल. पण राजेंद्र दिवे सरांनी खूप प्रयत्न केले. भद्रकाली पोलीस स्टेशनचे मी खूप मनापासून धन्यवाद मानते आहे. माझा मोबाईल त्यांनी दिला. खूप खूप धन्यवाद. आणि नाशिक आयुक्तालय नाशिक शहर यांचे खूप धन्यवाद करते मी त्यांना. ते खूप प्रयत्न करताय. सामान्य नागरिकांसाठी खूप प्रयत्न करताय. ते अशीच त्यांनी प्रयत्न करत राहावे. आम्हाला सामान्य नागरिकांना त्यांनी खूप सहकार्य केले. त्याबद्दल धन्यवाद त्यांचे. थँक्यू. माझं नाव अपर्णा शिवंकिवडे. 30 मेला माझा मोबाईल हा झाला होता. तर मी पोलीस भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली होती. तर आज कंप्लीट 4 महिन्यानंतर माझा मोबाईल मला आज परत भेटला आहे. त्यासाठी मी राजेंद्र दिवे यांचे आभार मानते का त्यांनी मला कळवलं की तुमचा फोन भेटला आहे, तुम्ही येऊन जा. तसेच पोलीस आयुक्तालय यांचे आभार मानते आणि पोलीस कर्मचारी यांचेही. ब्युरो रिपोर्ट नाशिक.